नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. ठाकरे गटाचे भिवंडीचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. तर ठाकरे गटाचे भिवंडीचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षात त्यांचं स्वागत केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. ठाकरे गटाने उमेदवारी नाकारल्याने रुपेश म्हात्रे हे नाराज झाल्याचं पाहायला मिळाले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर जात अभिवादन केले. अरे भाऊ ए मोबाईल थोडंसं मागे येऊन जा. अरे हात काढणार. अरे मागे होणार रे. अरे हात येतात. अरे तू अरे मागे हो ना थोडंसं दादा. हात आहे. मोबाईल मोबाईल धरणच्या खाली कर. मंगेश मोबाईल इकडे. हात येतो. गुहागर मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश बेंडल तर राजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अविनाश लाड यांना ओबीसी जनमोर्चाचा पाठिंबा देण्यात आलाय. राज्यात ओबीसी उमेदवार देताना अन्याय केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जो ओबीसी चेहरा त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आलाय. ओबीसी जनमोर्चाची काय नेमकी भूमिका आहे पत्रकार परिषदेत देखील सांगितले. थोडक्यात अध्यक्ष, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं तर ओबीसींना तिकीटं देताना जी कंजूसी नेहमीप्रमाणे प्रस्थापित पक्षाने केलेली आहे त्याला छेद देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळ्या आमच्या ज्या बहुजनवादी आणि आरक्षणवादी ज्या संघटना आहेत, पक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. कोकणामध्ये जी स्थिती पूर्वी होती तशीच आहे की ओबीसींना प्रत्येक वेळेला ओबीसी कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षानं डावललं आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जे 2 उमेदवार, एक म्हणजे अविनाश शांताराम लाड राजापूर लांजा संगमेश्वर मतदारसंघामधून आणि दुसरे उमेदवार हे शिवसेनेमधून गुहागरमध्ये उभे आहेत, राजेश बेंडल. तर अपक्ष उमेदवार म्हणून अविनाश शांताराम लाड यांना आणि एक ओबीसी बांधव, ओबीसी घटक आणि या ओबीसी चळवळीमध्ये काम करणारे राजेश बेंडल हे जरी कुठल्या पक्षामधून उभे राहिले तरी त्यांना व्यक्तिशः ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं आम्ही पूर्णतः सक्रिय पाठिंबा या ठिकाणी देत आहोत आणि संपूर्ण ओबीसी, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक आणि या रत्नागिरी जिल्ह्यातील जो इतर समाज घटक आहेत त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की तुम्हा आम्हावर जो काही अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ओबीसींचं खातं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उघडावं अशी मी आवर्जून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आवाहन करतोय. नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान की देशाचे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर आम्ही कधी कोणाला जात, धर्म, प्रांत विचारला नाहीये. दुर्दैवाने नरेंद्र मोदी आणि अमित शहा आले आणि घाणेरडं राजकारण केलं. आपण सगळ्यांनी ही निवडणूक मराठी माणूस म्हणून निवडणुकीला उभा आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
वातावरण हळूहळू तापायला लागले. मगाशी एअरपोर्टवरून येत होतो तेव्हा आमदारांची मिरवणूक चालू विचार करू अपक्ष आहे नाही म्हणते तेव्हा आमदार आहे तेव्हा आमदार 10 वर्ष आहे रस्त्यावर जाताना 15 माणसं येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता ही आणि शिवसेनेकडे महाविकास आघाडी सातत्यानं लोक आपले नाशिकमध्ये शुभशकुन असा आहे की अपूर्व हिरे हे आपल्या बरोबर आहे. राजाभाऊ वाजे खासदार झाले म्हणजे आपण अख्खा जिल्हा जिंकला आणि अपूर्व आल्यामुळे मला एक खात्री अशी वाटते काय की जिल्ह्यातल्या विधानसभेच्या सर्व जागा आपण जिंकणार आहोत. मंजुळकर साहेब असतील आमचे वसंतराव विजय योगेश गोलप आहे ते विभागला अनिल राठोड अनिल आपले कदम आहे गणेश चंद्रक त्यानंतर स्वतः अभय हिरे असे जिल्ह्यामध्ये हा जिल्हा सगळ्यात जास्त जागा आपण कुठे लढत असू महाराष्ट्रात तर नाशिक एक जागा ज्या आपल्या आहेत त्या आहेत आणि ज्या आपल्या नव्हत्या त्या सुद्धा महाविकास आघाडीतल्या आपल्या सहकार्यांना विनंती नाशिक मधल्या जागा जर महाविकास आघाडीला जिंकायच्या असतील तर त्या शिवसेनेनेच लढायला आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या प्रमुख जागा जिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं भोवळ त्या जागा आपण जवळजवळ 10 वर्ष आपण या भागामध्ये विधानसभा जिंकू शकतो. भारतीय जनता पक्षाबरोबर आपण राहिल्यामुळे बऱ्याचशा जागा भाजपा जिंकल्या पण ही वेळ अशी आहे 2024ला आपल्याला ही सगळी मागची कसर भरून काढायची आणि नाशिक शहर नाही तर नाशिक जिल्हा हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला हे आपल्याला दाखवून द्यायचं. विधानसभेच्या प्रचारासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांना यावं लागत आहे. महापालिकेच्या प्रचारालाही ते जातात, ग्रामपंचायतीच्या प्रचारालाही अनेक भागात ते गेलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये. सहकारी सोसायट्यांच्या प्रचाराला येते जाते. हे सगळं करत असताना त्यांना देशाच्या प्रधानमंत्री पदाचं काम करायला वेळ कधी मिळतो असा प्रश्न माझ्या पुढे येतो. महाराष्ट्रात येतात, खोटं बोलतात, आश्वासनं देतात, निघून देत जातात. काल काय म्हणाले एक नवीन गोष्ट आली, एक आहे तो सेट. म्हणजे काय, मुंबईमध्ये योगी नावाचे मुख्यमंत्री येतात आणि त्यांच्या नावानं पोस्टर लागतात, पटेंगे तो कटेंगे. हा महाराष्ट्र कधी पाटला जाणार नाही, म्हटला जाणार नाही, काटला जाणार. हा महाराष्ट्र एकच आहे आणि जोपर्यंत शिवसेना महाराष्ट्रात आहे तोपर्यंत महाराष्ट्र सेफ आहे. पटेंगे तो कटेंगे या योगीला 4 भाऊ आहेत, 40 वर्ष एकमेकांना भेटलेलं नाही. हे म्हणतात पटेंगे तो कटेंगे. योगीला 4 भाऊ आहेत, 40 वर्ष हे 4 भाऊ एकमेकांना भेटले नाही.
योगीचे वडील वारले आता 25 वर्ष तो आपल्या वडिलांना भेटला नाही आणि वडील वारले तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला तो बाप मुलगा गेला नाही, तो आम्हाला शिकतो फटाके तो फटाके. योगी समोर त्याची आई आली तरी आईला ओळखू शकत नाही, इतक्या वर्ष तो आईला भेटला नाही. नरेंद्र मोदीला त्याची आई आठवली, प्रधानमंत्री झाल्यावर फोटो काढला आणि हे आम्हाला सांगतात महाराष्ट्रातून फटाके तो फटाके. हा महाराष्ट्र एक ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने केलंय, बाळासाहेब ठाकरेंनी केलं. भाऊसाहेब भिडे होते त्या काळामध्ये यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये, तेव्हा हा महाराष्ट्र एक राहावा म्हणून त्यांच्या भाऊसाहेब भिड्यांसारख्या अनेक नेत्यांनी संघर्ष आणि त्याग केले, मला माहिती. आणि हे उत्तर प्रदेश बिहारचे नेते भाजपचे येतात आणि आम्हाला सांगतात पटेल तो कटेल. आता तुमची वेळ 23 तारखेनंतर येणार आहे, आपली सत्ता आल्यावरती पूर्ण फटेल फाटणार आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी महाराष्ट्राचे मराठी माणूस म्हणून एक राहणार आणि जे संकट आपल्या महाराष्ट्रावरती मुद्रांच्या माध्यमातून मोदी शहाच्या रूपाने या महाराष्ट्रातल्या प्रत्येक उद्योग आणि व्यवसायाला गुजरातमध्ये येण्याचं काम करतो. प्रत्येक उद्योग आणि व्यवसायात महाराष्ट्रात येऊन द्यायचं नाही, महाराष्ट्रात सगळं उभारून द्यायचं. नरेंद्र मोदी हे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत की देशाचे प्रधानमंत्री, सगळं काही गुजरातला घेऊन चाललेलं आहे. आमच्या तरुणांचा रोजगार महाराष्ट्र देशाला रोजगार देतो. मुंबई देशाचं पोट भरत होते संपूर्ण. आम्ही कधी कोणाला जात धर्म आणि प्रांत विचारला नाही, कोणत्या भागातून आला हे प्रश्न पोट भरतो. या महाराष्ट्राची माझ्या दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशाची सत्ताधारी झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्रात उभा दावा मांडला. महाराष्ट्राला कंगाल करायचं, मराठी माणसाला भिकेला लावायचं, अशा पद्धतीचं भानगड राजकारण हे गुजरातचे दोन व्यापारी करतात आणि हे महाराष्ट्राला परवडणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या वेळेला ही निवडणूक आज इकडे अपूर्व हिरे यांचे सगळे सहकारी समर्थक म्हणणार नाही, कारण त्यांच्या शिवसेनेमध्ये त्यांचे सगळे सहकारी. जसं मगाशी विजय आपण म्हणाला की आपण इच्छुक होता, विलास शिंदे सुद्धा इच्छुक होते, पण आपण सगळ्यांनी ठरवलं आपले बडगुजर साहेब भाऊ इथे उभा राहतात, आपण त्यांच्या मागे उभं राहायचं. जसे आपले हे सुद्धा इच्छुक होते त्यांच्या पक्षाकडून, अपूर्व हिरे हे सुद्धा त्यांच्या पक्षाकडून इच्छुक होते, म्हणजे आपल्या पक्षात आणि त्यांनी सुद्धा ठरवलं की ते शिवसेनेच्या उमेदवारांच्या मागे काम करायचं. हे मी यासाठी सांगतो की बेरजेचं राजकारण या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. प्रत्येकाला आमदार खासदार नाही होत आहे, पण सत्तेचे अनेक पद भविष्यात निर्माण होतात, संघटनेची पद निर्माण होतात आणि या पदांवर आपल्या सगळ्यांचा अधिकाराने काम करायचं आणि ती जबाबदारी आमची राहते. तुम्हाला आता हिरे कुटुंब महाराष्ट्राला लागत आहे. ज्या महाराष्ट्रावर राज्य केलंय तो राज्य केलं नाही, तर महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम गेल्या 60 वर्षापासून भाऊसाहेब भिड्यांपासून हिरे कुटुंबाला शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी अनेक नवीन कायदे त्यांनी निर्माण केले. विकासाच्या कामात त्यांचा अनुभव आहे आणि असे हे आधी सुद्धा प्रशांतदादा आमच्या बरोबर होते, सरकारात मंत्री सुद्धा होते आपले.
अद्वय आबा हिरे या काळामध्ये आले आणि ते आल्यावर त्यांना या सरकारनं प्रचंड त्रास दिला. जसं मला तुरुंगात जावं लागलं मोठ्या गुन्ह्यात आहे, पण आम्ही मागे हटलो नाही, आम्ही पक्ष सोडला नाही. आमच्यावर प्रचंड दबाव राहिला, आमच्या कुटुंबांवर दबाव, आमच्या मुलांना आमच्या मुलींना ईडीच्या कार्यालयामध्ये तास बसून लहान मुलींना घरामध्ये येऊन पिढीवाले बसायचे, दिवस रात आणि चालते. पण आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक. आम्ही आमची मान खाली उठवली नाही. तुरुंगात गेलो पण पक्षाबरोबर राहिलो. मला कौतुक अद्वय आबा हिरे यांचं. त्यालाही एका मोठ्या प्रकरणामध्ये तुरुंगात जावं लागलं. 7, 8, 9 महिने ते तुरुंगात राहिले. त्यांचा सुद्धा प्रचंड दबाव, त्यांच्या कुटुंबावर दबाव. त्याही परिस्थितीमध्ये अद्वय आबा आणि त्यांचं कुटुंब एका निष्ठेनं साहेबांबरोबर राहिलं. या निष्ठेचं मोल आहे. एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये ज्यांना भरभरून दिलं 40 वर्ष पक्षाने, मंत्री आमदार साकार केलं, ते सोडून गेले, संकट येतात पळून गेले, पक्ष सोडला आणि त्याच वेळेला आमच्याबरोबर आलेले आमचे नवीन सहकारी ते एका मजबूतीनं आमच्याबरोबर राहिले. आणि म्हणून आज उद्धव ठाकरे साहेबांची स्थिती या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मजबूत आहे. या आशा संजय राऊत यांना उठता बसता पाण्यात देखील पोलीस दिसतात असा टोला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी लगावलाय. तसेच संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे आरोप असतात, त्यात तथ्य नाही. संजय राऊत यांच्याकडे फोन टॅपिंगचे यंत्रणे नसावी. संजय राऊत यांना कोण धमकी देणार आणि कशासाठी देणार, पोलिसांनी त्यांची चौकशी करावी असंही प्रसाद लाड यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या सगळ्या याच्यात आजच्या शृंखलेत आपल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार प्रसाद लाडजी उपस्थित आहेत. तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आमचे नेते श्री निरंजन डावखरे साहेब हेही उपस्थित आहेत. मी आमदार प्रसाद लाड साहेबांना विनंती करतो की ते मीडिया सेंटरमध्ये आलेल्या माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित आमचे युवा धडाडीचे नेते सन्माननीय माझे सहकारी आमदार निरंजन डावखरेंचं देखील स्वागत करतो आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मीडियाच्या प्रमुखांचं देखील इथे स्वागत करतो. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 2024ची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्या पद्धतीमध्ये उभाटा शिवसेनेकडून प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या सभांमध्ये, महायुतीमध्ये ज्या पद्धतीने आरोप करतात, आज खरं तर तुम्ही पाहिलं तर मागच्या 2.5 वर्षामध्ये जे उद्धव ठाकरे सातत्याने म्हणत होते की 25 वर्ष भाजपाबरोबर शिवसेना सडली, आज त्यांना सत्य परिस्थिती माहिती पडायला लागली आहे की या मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना कशा प्रकारे सडलेली आहे. एका विशिष्ट समाजाचं लांघून चालन करून धर्मनिरपेक्षतेची झाकलेली झळाळी पांघरावी लागते. आज अशी परिस्थिती उबाटाच्या उद्धवजींवरती आलेली आहे. जो भगवा रंग होता तो आता हिरव्याकडे जायला लागलाय. ही परिस्थिती देखील आता आपल्याला नाकारून चालणार नाही. ज्या पद्धतीमध्ये वेळोवेळी उबाटाचा अपमान होतोय, संजय राऊत बोलका पोपट सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच बोलत होते की 3 आकड्यांच्या खाली आम्ही लढणार नाही. त्यांना जाऊन 90च्या आकड्यावर थांबावं लागलं. ज्या मातोश्रीवरती कैलासवासी अटल बिहारी वाजपेयींपासून माननीय अडवाणींपासून कैलासवासी प्रमोद महाजनांपर्यंत आणि महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींपासून सर्वच नेते कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जायचे. आज आपण परिस्थिती बघितली तर उद्धव ठाकरेंना
आणि त्यांचे पुत्र पेंगवीन आदित्य ठाकरेंना हे सिल्वर ओकवर किंवा काँग्रेस भवनात जाऊन बैठका घ्याव्या लागत आहेत. यापेक्षा वाईट परिस्थिती ही उभाटाची असू शकत नाही. त्यामुळे मी वेळोवेळी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, जे उद्धव ठाकरे म्हणत होते की 25 वर्षात भाजपाच्या युतीबरोबर आम्ही सडलो, आज खऱ्या अर्थाने 2.5 वर्षात महाविकास आघाडीबरोबर ते सडलेले आपल्याला दिसायला लागले. कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावासमोरचं हिंदू हृदय सम्राट काढून जनाब ठाकरे हे आज लिहावं लागतंय. यापेक्षा दुर्दैव हे उभाटा सेनेचं असू शकत नाही. ज्या भाषणामध्ये उभं राहून माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आणि मातांनो म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता माझ्या तमाम हिंदू भगिनींनो आणि मातांनो आणि बांधवांनो बोलायला देखील लाज वाटते. ही परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्षात उद्धव ठाकरेची झाली आहे. मी जसं म्हटलं की मगाशी जो भगवा रंग होता तो आता हिरव्याकडे जायला लागलाय आणि आमचा भगवा रंग महाराष्ट्रभर दरवळतोय. ही परिस्थिती आज महाराष्ट्रात लोक पाहतायत आणि लोक जाणतात देखील आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पालघर साधूकांड झालं आणि त्यांना मूग गिळून गप्प बसावं लागलं, त्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाबद्दल बोलूच नये हे माझं स्पष्ट मत आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये उद्धव ठाकरेंना आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की उद्धव ठाकरेंना काही निर्णय घ्यायचा असेल तर पहिला सकाळचा बोलका पोपट हा सिल्वर ओकला जातो. पोपट तिकडून चिठ्ठी घेऊन येतो आणि त्याच्यानंतर उद्धवजी बोलतात आणि हे तिघेही एकमेकाच्या कुबड्या घेऊन चालतात अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेच्या पक्षाची अवस्था बिकट झालेलीच आहे आणि हिंदुत्वाच्या परतीचे दोर त्यांनी तोडून टाकले आहेत. आणि ज्या पद्धतीमध्ये त्यांनी एका विशिष्ट समाजाचं फतवा काढून स्वतःला समर्थन घेण्याची प्रथा सुरू केली आहे, त्यामुळे आता हिंदुत्वाचा परत येण्याचा मार्ग देखील त्यांचा बंद झाला आहे असा माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावर आहे. आणि आज आपण पाहिलं असेल पत्रकार मित्रांनो, काही भाषणांमध्ये ते स्वतः बोलतात की मी बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे म्हणून मला किंमत आहे. पण उद्धवजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की बाळासाहेबांचा पुत्र असल्याचा तुम्हाला अभिमान आहे का? तो अभिमान देखील तुम्ही शरद पवार आणि काँग्रेसच्या पायावर ठेवलाय. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर जावं लागलं तर ते दुकानाला मी टाळं लावीन, त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचं काम तुम्ही आणि तुमचे पुत्र आदित्य ठाकरे करताय. सोनिया गांधीच्या पाया पडणं, राहुल गांधीकडे नतमस्तक होणं, शरद पवारांकडे जाऊन विनवणी करणं, संजय राऊतासारखा पोपट त्यांच्याकडून निरोप घेऊन आल्यानंतर तुम्ही बोलणं आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणलं असतं तर हे बाळासाहेबांना मान्य होतं का? हा देखील विचार उद्धवजींनी केला पाहिजे आणि याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी दिलं पाहिजे. जी शिवसेना मागच्या 50 वर्षात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोठी झाली, गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणणारे कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भारतीय जनता पार्टीचे आणि हिंदुत्वाचे आदर्श राहिले, या महाराष्ट्राचे आदर्श राहिले. त्या बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत असताना उद्धवजी तुम्हाला लाज वाटत कशी नाही, हा देखील प्रश्न माझ्या समोर आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वासाठी प्राण दिले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी बाळासाहेबांनी रस्त्यावर उतरून जोडे मारो आंदोलन केलं. त्या सावरकरांच्या प्रतिमेला देखील पाया पडताना तुम्हाला लाज वाटते. हेच का तुमचं हिंदुत्व आहे का? हे मला उद्धवजींना विचारायचं आहे. आणि आपल्याला असे कित्येक उदाहरणं देता येतील की उद्धवजी मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी सावरकरांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्याला पुष्पार्पण टाकताना देखील त्यांनी ते नाकारलं होतं. परंतु इंदिरा गांधींबद्दल मला चुकीचं बोलायचं नाही किंवा राजीव गांधींबद्दल बोलायचं नाही, ते देशाचे पंतप्रधान होते, त्यांना श्रद्धांजली अर्पित करणं हे कदाचित त्यांचं काम होतं, पण ते करत असताना लाज वाटत नव्हती. परंतु बाळासाहेब ठाकरेंची जयंती आणि पुण्यतिथी आणि सावरकरांची जयंती आणि पुण्यतिथीला का राहुल गांधींनी कधी पुष्पहार अर्पण केले का? याचा कधीतरी जाब तुम्ही राहुल गांधींना, शरद पवारांना, सोनिया गांधीला
नाना पटोलेला उद्धवजी विचारणार आहात का, हा देखील प्रश्न माझ्यासमोर आहे. आणि अतिशय गंभीर बाब म्हणजे आजची मी महाविकास आघाडीची जाहिरात पाहिली आणि अक्षरशः त्या महाविकास आघाडीच्या जाहिरातींमधनं सन्माननीय कैलासवासी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो महाविकास आघाडीने गायब केला आहे. हा गायब केलेला फोटो पाहून आमच्यासारख्याच्या मनात दुःख होतं की ज्या शिवसेना प्रमुखांना आम्ही महाराष्ट्राचं हिंदुत्वाचं आराध्य दैवत मानतो, ज्या शिवसेना प्रमुखांच्या नावावरती ही महाविकास आघाडी मतदान मागते आणि त्या हिंदू हृदय सम्राट कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो देखील जाहिरातीतून गायब केला, यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती ही उबाटा शिवसेनेची महाविकास आघाडीमध्ये असू शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जिथून सुरुवात केली तिथे पुन्हा एकदा येऊन संपवतो. जे 25 वर्षात भाजपाबरोबर सडले म्हणत होते त्यांना भाजपाने सातत्याने त्यांचा आदरच केला, त्यांच्यावरती प्रेमच केलं, शिवसेना प्रमुखांचा आदर केला. बाळासाहेबांचे पुत्र म्हणून उद्धवजींना आदित्यजींना मान सन्मान दिला. त्या महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्षात उभाटा शिवसेना सडली, हे मी पुन्हा एकदा आपल्यासमोर म्हणतो. देखिए, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी हो या देश के गृह मंत्री और देश के नेता अमित शाह हो, इनके बारे में बोलने की औकात भी इनकी नहीं है. जिस तरीके से लोकसभा में नैरेटिव सेट करने का काम उस चुनाव में महाविकास आघाड़ी से ने किया था, संविधान के बारे में गलतफहमी करने का काम किया था, मस्जिदों में से फतवा निकालने का काम जो किया था, जो एक बार नैरेटिव से लोग भूल थाप हो सकती है, रोज रोज वो नैरेटिव सेट हो नहीं सकता. मुझे लगता है उद्धव जी अभी भी 36,000 फुट के एयरलाइंस में ही बैठे हैं, अभी तक नीचे जमीन पे आए नहीं हैं. आने वाले चुनाव के निकालों के बाद 23 तारीख को 4 बजे के बाद अगर आप मुझे निमंत्रित करेंगे तो इसी पत्रकार कक्ष में आकर मैं आपसे पत्रकार वार्तालाप भी करूंगा और 100% आपको कहता हूं कि महायुति की सरकार बहुमत से इस राज्य में सरकार बनाने जा रही है. आगे उन्होंने ऐसा कहा कि मुंबई की ज्यादातर जगह जो है अडानी की. महाविकास आघाडी की सरकार तो इसके पहिले भी थी. मेलेल्या टाळूवरचं लोणी कोणी खाल्लं, खिचडीमध्ये भ्रष्टाचार कोणी केला, पत्राचाळसारख्या गरीब राहणाऱ्या लोकांच्या घरं कोणी उद्ध्वस्त केली, कोविडच्या बॉडी बॅगमध्ये कोणी पैसे खाल्ले, सिमेंटच्या काँक्रिटीकरणाचे पैसे कोणी खाल्ले, रस्त्याचं तर सोडूनच द्या, परंतु चिखल खाण्याचं काम देखील ज्यांनी केलं, मेलेले उंदीर खाण्याचं काम ज्यांनी केलं, त्या उद्धव ठाकरेंना महायुतीवरती बोलण्याचा अधिकार नाही. अडाणीला जे धारावीचं टेंडर मिळालं ते टेंडर ग्लोबल टेंडर होतं, त्यामध्ये अटी शर्ती होत्या आणि मला माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये दुबई स्थित एका कंपनीने देखील बिडिंग केलं होतं, त्यामध्ये सिंगापूर बेस्ड एका कंपनी देखील बिडिंग केलं होतं आणि ते बिडिंग हायएस्ट बिडरचं होतं. जर राज्य सरकारला राज्याला चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट होऊन जास्तीत जास्त पैसे मिळण्यामध्ये उद्धव ठाकरेंची जर अडचण असेल तर कदाचित माती खाल्ली, चिखल खाल्ला, उंदीर खाल्ले, रस्ते खाल्ले, गटारं गिळंकृत केली, मिठी नदी गिळली, तशी यांचा कट याला मिळाला नाही म्हणून अडाणीवरती राग आहे का, हा प्रश्न देखील या मुंबईतली आणि महाराष्ट्रातली जनता विचारते. पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन राज्यात सरकार असेल शिंदे सरकार हे काही विधानसभेमध्ये उंट वाढवून निवडणुकीसाठी उपयोग करून घेतो असं संजय राऊत बोलतो. संजय राऊताला उठता बसता आंघोळ करताना देखील पाण्यामध्ये पोलीस दिसतात, कारण त्यांनी केलेली कृत्य आणि त्या कृत्यामुळे तो जेलमध्ये गेला. अशा प्रकारे कुठलीही यंत्रणा ही काम करत नाही. निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोग हा सर्वोच्च संविधानिक अधिकार असलेला सरकारचा एक भाग असतो आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली कलेक्टर असेल, कमिशनरेट असेल किंवा इतर सर्व यंत्रणा, पोलीस यंत्रणा या निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली काम करत असतात, ना की प्रभारी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्याच्या हाताखाली काम करत असतात. त्यामुळे संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे आरोप आहेत आणि संजय राऊतांच्या आरोपाला काही तथ्य नाही. धन्यवाद.
काँग्रेस महाराष्ट्रातील निवडणुकांना गांभीर्याने घेत नाही असा टोला स्मृती इराणी यांनी लगावलाय. तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रामध्ये येऊन प्रचार करतात, त्यांच्यावरच स्वतःच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तर अशा नेत्यांना महाराष्ट्रात पाठवून काँग्रेसने दाखवून दिलं की काँग्रेस महाराष्ट्रातील निवडणुकांना गांभीर्याने घेत नाहीये, असंही त्या यावेळी म्हणाल्या. कटेंगे तो बटेंगे ऐसा जो है नैरेटिव है जो चलाया जा रहा है, इसके बाद जो है आज प्रधानमंत्री ये कहते हैं कि एक रहेंगे तो सेफ रहेंगे. इस पर संजय राउत ये कहते हैं हम लोग तो सेफ है, तो महाराष्ट्र पहले से ही सेफ है. देखिए, इतना ही कहना चाहती हूँ. प्रधानमंत्री का आह्वान है कि संगठन और संगठित समाज बटे नहीं, ताकि लोग अपनी राजनीतिक रोटियां सेक सकें. ये जनता के लिए, समुदाय के लिए एक पॉजिटिव मैसेज है. जो इस बात से सहमत नहीं है वो कहीं ना कहीं जनता को बांटकर जाति के आधार पर वोट बटोरने की फिराक में है. मैं तो कहती हूँ कि प्रधानमंत्री जी ने अपने राजनीतिक दायित्व का निर्वहन किया है, ये आह्वान करके कि एक रहेंगे तो सेफ रहेंगे. कांग्रेस के बड़े नेता जो है वो यहाँ पर महाराष्ट्र में आए हैं, प्रचार कर रहे हैं, भाजपा पर बहुत सारे आरोप लगाते हैं, बार बार कहते हैं भ्रष्टाचार है. देखिए, कांग्रेस का समोसा कॉकस जो आया, उसमें से एक नेता तो कर्नाटक में भ्रष्टाचार को परिभाषित करता है, दूसरा नेता तेलंगाना से, उसको जनता ढूंढ रही है कोर्ट केस करके, क्योंकि अब तक उन्होंने चुनाव में जो 1 तोला सोना देने का वादा किया था वो वादा पूरा नहीं किया. तीसरे जो नेता आए उनको समोसा किसने खाया इसकी ज़्यादा चिंता है, नौकरियां कहाँ गई, बिजली का बिल कितना बढ़ रहा है इसका चिंता नहीं है. तो कांग्रेस ने इस प्रकार के नेतृत्व को यहाँ भेजकर इस बात का संकेत दिया है कि महाराष्ट्र के चुनाव को कांग्रेस गंभीरता से नहीं लेती. कांग्रेस के जो एक नेता है राहुल गांधी, वो सभा कर रहे हैं, कहते हैं एक तरफ वो बातें करते हैं फॉरन में कि आरक्षण खत्म किया जाए, दूसरी तरफ कहते हैं कि जब हमारी सरकार आएगी तो हम जाति न्याय जनगणना ये करेंगे. देखिए, मुझे नहीं लगता कि कांग्रेस पार्टी इस बात को अभी तक पचा पाई है कि पुनः नरेंद्र मोदी देश के प्रधानमंत्री बन चुके हैं. इसलिए बार बार मेरा आग्रह है कि जैसे नरेंद्र मोदी कह रहे हैं कि हमें एकजुट रहना चाहिए, ताकि जाति के आधार पर हमें तोड़कर कोई भी हमें बांटने का दुस्साहस ना करे. धन्यवाद. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.